सर कल सीजेपी की मीटिंग होने वाली है, क्या मीटिंग में तय होने वाला है, क्या उसका एजेंडा रहेगा, क्या कहेंगे आप इसके बारे में? मीटिंग में तो हम सबसे पहले हमारा जो जंतर मंतर पर प्रोटेस्ट हुआ उसमें जो चीज़ें हुई वो डिस्कस करेंगे, कुछ फीडबैक लेंगे हम लोगों से, कैसे और इम्प्रूव कर सकते हैं आगे जाते हुए, आगे की करने वाले चीज़ों में हम कैसे और बेहतर तरीके से चीज़ें कर सकते हैं। और दूसरा ये कि हम अपना ऑर्गेनाइजेशन कैसे आगे बढ़ा सकते हैं, हम अपनी टीम कैसे एक्सपांड कर सकते हैं, और उसके साथ साथ ही आगे का रोड मैप क्या होना चाहिए उसके ऊपर डिस्कशन होने जाने वाला है। सीजेपी पॉलिटिकल पार्टी में कन्वर्ट हो सकती है आगे कैसे? नहीं, उसका तो अभी कोई डिस्कशन नहीं होने वाला है। वो हम लोगों का पहले से एक कंसेंसस है कि अभी के लिए इसे एक सोशल मूवमेंट ही रखना है। ओके। आरएसएस के सरसंघचालक मोहन भागवत इन्होंने कहा है कि जेनजी से, स्पेशली जेनजी से इंटरेक्ट होने वाले हैं, उनसे बातचीत करने वाले हैं। क्या कहते हैं, क्या कहेंगे आप इसके बारे में, उनके इस विचार? मैं कहूँगा अच्छी शुरुआत है। एटलीस्ट अब कहा जाकर देश के युवाओं ने, चाहे वो आरएसएस के मोहन भागवत हो, नरेंद्र मोदी जी हो, या पार्लियामेंट में बीजेपी के एमपी हो, इन लोगों को कहीं ना कहीं मजबूर कर दिया कि अब तुम लोगों को जेनजी से बात तो करनी पड़ेगी। लेकिन मुझे ऐसा लगता है कि कुछ नए चेहरे को, यंग चेहरे बात करेंगे तो शायद कुछ फ़र्क पड़ेगा, क्योंकि इतने बुजुर्ग लोगों के साथ जेनजी से बात करेंगे तो जेनजी रिलेट नहीं कर पाएंगे। तो अगर मुझे एडवाइस देनी तो मैं एडवाइस यही दूंगा, ट्राई टू ब्रिंग सम न्यू एंड यंग फेसेस एंड एजुकेटेड फेसेस। इसी को लेकर केंद्रीय मंत्री एसपी सिंह बघेल इन्होंने कहा है कि जेनजी से बात करके जो समस्या है उसका हल निकलेगा, बातचीत होनी चाहिए, उसमें फायदा है। बिल्कुल बिल्कुल, बात करके ही हल निकलेगा ना, और कैसे हल निकलेगा? हम जंतर मंतर पर क्यों बैठे थे? बात करने के लिए बैठे हुए थे, और जैसे ही जेपी नड्डा जी से बात हुई, हल निकल गया, रिजिग्नेशन हो गया। काय सांगाल, उद्या तुमची मीटिंग होणार आहे सीजेपीची, काय नेमका अजेंडा असेल त्या बैठकीमध्ये, काय ठरेल? उद्याची जी आमची मीटिंग आहे ते आता मी डिस्कस करणार आहे जंतर मंतरवरचा आमचा एक्सपिरियन्स, काय फीडबॅक घेऊ की याच्या पुढे आम्हाला अजून गोष्टी चांगल्या प्रकारे कशा करू शकतो आम्ही, आणि आमचं ऑर्गनायझेशन कसं वाढू शकतो पूर्ण इंडियामध्ये, आणि त्यासोबतच पुढचा रोडमॅप काय असला पाहिजे, कोणते अजेंडे आपण घेऊ शकतो, हे सगळे आम्ही एकदा डिस्कस करू उद्या. पॉलिटिकल पार्टीचं डिस्कशन काही होणार नाही आहे, कारण की आमचं सध्या कन्सेन्सस बनलेलं आहे की आता आम्हाला एक सोशल मुव्हमेंटच राहायचं आहे. पुढे जाऊन आम्ही त्याच्यावर काही डिस्कशन झालं तर तुम्हाला नक्की कळू. पण सोशल मीडियावर अनेक चर्चा आहेत की सीजेपीने एक पॉलिटिकल पार्टी व्हावं अशी अनेक जेनजीची इच्छा आहे, ते स्वतः व्यक्त हो, आता जेनजीला म्हणजे रिप्रेझेंट करणारी कुठली पार्टी नाही, त्यांच्या मुद्द्यांवर बोलायला कुठली पार्टी नाही, त्यामुळे त्यांना असं वाटतंय, आणि वी रिस्पेक्ट दोज फिलिंग्स. पण बघू पुढे, आता तर सध्या आमचा फोकस एक सोशल मुव्हमेंटवरच असणार आहे. आरएसएस सरसंघचालक मोहन भागवत म्हणतात की जेनजीसोबत इंटरॅक्ट ते करणार आहेत, त्यांची बातचीत करणार आहेत. कसं पाहताय त्यांनी अशा प्रकारे एक व्यक्त होण्यासाठी, जेनजीसोबत व्यक्त होण्यासाठी निवडले सध्या? मला वाटतं इट्स अ गुड बिगिनिंग, चांगली सुरुवात आहे. सीजेपीमुळे किंवा देशच्या युवकांनी जे काही आंदोलन केलं त्याच्यानंतर ह्या लोकांना कुठं ना कुठं जाणीव तरी झाली की आता आपल्याला जेनजीसोबत बोलावं लागेल, आणि जेनजीला डिसमिस करून चालणार नाही की यांची भाषा चांगली नाही आहे, यांची वागणूक चांगली नाही आहे. याच देशाची नागरिक आहे, तुमच्यापेक्षा त्यांची भाषा आणि वागणूक वेगळी असू शकते, पण ती त्यामुळे चुकीची नाही आहे. सो इट्स अ गुड मूव्ह, वेलकम स्टेप, की तुम्ही बोला जेनजीसोबत, तुम्ही इंटरॅक्ट करा. पण मला असं वाटतं की नरेंद्र मोदी असो, मोहन भागवत असो, यांच्यापेक्षा कोणी नवीन चेहरे आलेले, यंग चेहरे आले, ते इंटरॅक्ट करतील तर थोडं बरं होईल. जेनजींना वाटेल की नाही कोणी आम्हाला समजू शकतं. 70-80 वर्षाची लोक जेव्हा 18-19 वर्षांच्या मुलांशी बोलतील तेव्हा ते रिलेटेबल फील होणार नाही त्यांना, असं मला वाटतं. बाकी दे आर फ्री टू डू व्हॉट दे वॉन्ट टू डू. केंद्रीय मंत्री एसपी सिंग बघेल असं म्हणतात की चर्चेतूनच समस्येचं निराकरण होतं, त्याच्यातूनच मार्ग सापडतो. हो, ऑब्व्हियसली चर्चेतूनच कधी पण मार्ग निघणार आहे. आम्ही जंतर मंतरवर चर्चेसाठीच बसलेलो होतो. आमची सारखी मागणी होती की सरकारने यावं, आमच्याशी बोलावं, आणि जेव्हा सरकार आली, बोलायला चर्चा झाली, राजीनामा पण झाला. ओके, थँक्यू सो मच. प्रभातखबर.com, विश्वास वही, रफ्तार नहीं.